हैदराबादवरून सर आले खास सुट्टी काढून, असं मला कळलं. हा हो सर, मी सुट्टी दिवशी येत असता पण आज खास सुट्टी काढून. खास सुट्टी काढून काय एवढं असं म्हणजे? नाही, मला जेव्हा कळालं की राम सर माझ्या भागात येत आहेत, परत पहिल्यांदा तर मला विश्वास बसला नाही की राम सर येत आहेत. मग स्वतःलाच मग ते म्हणलं की ठीक आहे, मी कन्फर्म करून घेतलं की खरंच येत आहेत का. मग हा जेव्हा मला राम सर येत आहेत वाटलं, मग मला वाटलं नाही की मग विश्वासच बसत नव्हता रिअली की. आणि मी आता तर सुरुवात केलेली होती SCT वैदिक वापरणं, आणि बरेच लोक सरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी 2-2 वर्ष वेटिंग करत आहेत, आणि मला बिलकुल देव पावतोय असं म्हणून मग मला एक्सायटेड, म्हणजे खूप एक्सायटेड होतात. वेल एज्युकेटेड आहात तुम्ही, हैदराबाद सारख्या ठिकाणी सर्व्हिस करता, तुम्ही एवढे सेंटिमेंटल का झाले? असं सेंटिमेंटल व्हायचं मला रिझल्ट तसं मिळालेलं आहे. मागच्या जुलैपासून मी SCT वैदिकबद्दल पहिला व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरती. ते हैदराबादमध्ये ऑफिसची मीटिंग झाल्यानंतर मला बोर झाला होता, आणि तिथंच मला कॅचअप झालं की अरे ह्याच्यात काहीतरी दम आहे. जेव्हा मला वाटलं की पंचमहाभूताचा हा शब्द जेव्हा ऐकला, कारण मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी निगडीत जुडलेला आहे, त्यांचा व्हॉलेंटियर आहे, आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचरसुद्धा आहे, आणि मला पंचभूताबद्दल थोडंसं नॉलेज होतं. आर्ट ऑफ लिव्हिंगमधून आमच्या कोर्समधून घेतलं होतं. मग त्याचं इम्पॉर्टन्स मला माहिती होतं. मग मी ऑफिसला कॉल केला, मला कोणत्या मॅडमने विचारले होते, त्यांच्यासोबत मी 1.5 तास चर्चा केली. तुम्ही पंचमहाभूत ऐकले, बरोबर आहे, आणि ह्या सगळ्यांनी सायन्स ऐकलं कुठलं? रासायनिक शेतीचं, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे एक्सपर्ट आहे. कीटकनाशकांची नावं माहिती, बुरशीनाशकांची नावं माहिती, खतांची नावं माहिती, आम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट. पण आमचं जे शेतीतंत्र आहे, हजारो वर्ष पुराचं जे सायन्स आहे आमचं, त्या सायन्स आम्हाला बिलकुल माहिती नाही. बिलकुल. तुमचं वय किती आहे? माझं वय 70. तुमचं चेहरा वेरा बघितलं ना, तर असं टवटवीत तुमचं सगळं, म्हणजे तुम्ही स्वतःला कसं ठेवलंय, स्वतःच्या शरीराला तुम्ही कसं सन्मान दिलाय, त्याच्यामध्ये योग्य त्याच गोष्टी ग्रहण केल्या असतील. त्याचा म्हणजे शरीराचा पण आदर ठेवला पाहिजे ना आपण. आपण मला सांगा, आपण लाख रुपयाची गाडी घेतो, 70-80 हजाराची गाडी घेतो, मोटरसायकल, आणि पेट्रोल टाकतो ना, हे शुद्ध आहे का, हे भेसळतो नाही ना, हा हे लुटू नको बोलतो का नाही आपण त्याला. पण ज्यावेळेस हे शरीर आपण त्याच्यामध्ये काही टाकतो तेव्हा विचार करतो बरोबर आहे ना. तसं याचं पण आहे. त्यांनी स्वतःला सांभाळलं म्हणजे ते ज्याला कोणाला सांभाळतील चांगलं सांभाळतील. पहिलं स्वतःला सांभाळायला शिका ना. जो स्वतःची इज्जत करत नाही ना, त्यांनी लखपती नाही करोडपती होऊ जातो, भिकारीचे लक्षात ठेवा. तो दुसऱ्याच्याच नावाने उतारा करून जाणार जातात. खरे खोटे. मग पहिलं काय महत्वाचं? आरोग्य. आरोग्यम आपल्या पूर्वजांनी सांगितलं, आरोग्यम धन संपदा. तुमचं काय आरोग्य असेल तरच धन संपदा आहे, ती पुढच्या तिला महत्व आहे, नाहीतर नाही. तुम्ही काय म्हटले मला का मी किती वर्षापासून ऑर्गॅनिक करतो? 10 वर्ष. 10 वर्षापासून शुद्धच खातो. कमी पिकलं तरी जे मिळाल तेच शेतात तेच पिकवतो आणि तेच खाता. दुसरं मी तरकारी सुद्धा बाहेरची आणत नाही. 10% सुद्धा वापरतो. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे. 10%. आणि सर तरकारी इथंच नाही, हैदराबादला पण इथून तरकारी आठवड्याला जाते. म्हणायचं बाप, नुसताच शेतकरी बाप म्हणायचं आणि विष खाऊ घालायचं. पहिला डोस घेतला, बस बेसोळ घेतल्यानंतर मग मला ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम व्हायला लागला. बरं. मग मी अमित सरांशी कॉन्टॅक्ट केलं, सर मला असं असं पाहिजे आणि आपल्या तालुक्यात कोण डिस्ट्रीब्युटर नाही आहे, मग मला स्टॉक ठेवायचं आहे. मग मी स्वार्थी झालो तिथं, कारण मला जेवढं लागतं तेवढं मी ऑर्डर दिलं सुरुवातीला सांगतात. आणि ते ऑर्डर दिल्यानंतर ते 8 दिवसामध्येच गायब झालं. बाकीचे लोक निघून गेले. आमच्या भागामध्ये आता तुमच्याकडे सरासरी जमीन किती आहे? 5 एकर 10 एकर पर्यंत सरासरी 5 ते 10 एकर बरोबर आहे. आमच्याकडे जमिनी आहे मॅक्झिमम 2 एकर. किती? 2 एकर. हा, 1 एकर 1.5 एकर 2 एकर अशी जमीन सरासरी आहे सामान्य माणसाची. तरी पण त्यांचं वर्षाचं उत्पन्न कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये राहतं मिनिमम प्रत्येकाचं. तुमच्याकडे किती आहे? काय नाही, 50,000. काही नंतर वापस फार एकरी 50,000 एवढं उत्पन्न. एकरी किती येतं? 4-5 एकरला 3 लाख रुपये 4 लाख रुपये. 4-5 एकरला किती? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये खर्च जाऊन की शिल्लक? चांगल्या जमिनीला शिल्लक राहतो. खर्चानंतर काढायचं. खर्च काढला की 0. तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का?
कुठलंही तंत्रज्ञान SCT वैदिक का असे ना, नीट लक्षात घ्या, SCT वैदिक का असे ना, ते वापरायचं कसं याचं शिक्षण तुम्ही जर नाही घेतलं आणि त्याचा नियम नाही पाळले, पथ्य नाही पाळले, तर तुम्ही लक्षात घ्या, जे पाणी तुम्हाला तारतं त्याच पाण्यात बुडून माराल तुम्ही. खरंच तुम्हाला मी एवढंच सांगेल, इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला शेतीमध्ये श्रीमंत व्हायचं आहे ना, थोडं डोक्याला ताण द्या आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. भले राम सर समोर का असे ना, देवाला सुद्धा प्रश्न विचारण्याची तयारी ठेवा, तू देव आहे का आणि कशावरून. त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःचा मार्ग शोधाल. मग तुम्ही जर म्हणले ना, हां देव म्हटला मी देव आहे, आणि तुम्ही मानले पाया पडायला लागले, तुमचा विषय संपला. हां ते पण चालेल, पण मग एकदा पाया पडल्यावर तुम्ही माती झाली तरी चालेल, त्याचे पाय सोडू नका. त्याच्यात देव जरी नसला ना, तर तो अवतार घेईल, लक्षात घ्या, तुमच्याकरता. खरंच येईल आणि बुद्धी फक्त भक्ती करा, पूर्णपणे समर्पित होऊन जा, नाही तर पूर्ण शासन करा. तुम्ही काय करता, थोडी भक्ती करता, थोडी शंका घेते, थोडी भक्ती, असं चालतं का कधी? हां तुम्ही गाडी हां विश्वास ठेवला. असा आहे ते विषय. एकदा तुम्ही मार्ग धरला ना, अभ्यास करा, निर्णय घ्या, बुद्धीचा वापर करा, श्रद्धेचा वापर करा आणि करा. तुम्ही सगळं प्रमाण काय काय घेतलं होतं? RNP सर 2-2 पकडून 2-2 पाकिट घेतले एवढे याला. आणि किती याच्यामध्ये भिजवले ते सॉइलचेजरमध्ये? सर 2-2 लिटरमध्ये भिजवलं सगळे. होतं. बरं, मग भिजवल्यानंतर किती दिवस ठेवले? 8 ते 10 दिवस. काय तुम्हाला ऑब्झर्वेशन केलं का काय झालं होतं 8-10 दिवसांनी? सगळे सर मूव झालं होतं म्हणजे असं सगळं. त्याच्यावरती काही आलं होतं का थर असा मस्त? आलं होतं सर. काय तुला एक दिवस नाही त्याला हलवलं हां त्याच्यावरती 1-2 बोटाचा थर होता. नाही नाही तसं नाही करायचं. ते पहिले 2-3 दिवस हलवलं की नंतर नाही हलवायचं. अच्छा. त्याच्यावरती थर येतो ते. हा हो, तो एकदम थर येतो ना? जाडच्या जाड सुद्धा. हा, मग तो जो थर येतो ती बुरशी आहे आणि त्याच्यामध्ये जीवाणू आहे जे त्या मातीला, त्याच्यानंतर त्या औषधाला या प्रकृतीमधल्या व्हायरसपासून, विषाणूंपासून वाचवतात. ते तसं आपल्या जखमेवर कशी खपली येते हा सर तशी ती बुरशी संरक्षणाचं काम करते. हा, ॲक्टिनोमायसिन म्हणून त्याला नाव आहे त्याचं, त्या फंगसचं, बुरशीचं. त्याला त्याप्रमाणे ज्यावेळेस ते जीव तयार होतो, मायक्रोब्स, तो काय करतो, त्या अन्नातून तयार होतो आणि त्याच अन्नाला वाचवतो. तसं आपल्याला कापलं की इथं प्लेटलेट जमा होतात आणि ती काही गुठळी तयार करतात आणि रक्त व्हायचं काय करतात, बंद करतात. ती प्रक्रिया तशी त्या ठिकाणी संरक्षणाचं काम करणारी ती बुरशी आहे. आणि ही तयार करण्यासाठी मित्रांनो लॅब टाकावं लागते लाखो रुपयाची, तेव्हा ती तयार होते. ती आपल्या औषधामध्ये सहज तयार होते. आणि आतापर्यंत आपल्या औषधांमध्ये नेहमी काय तयार होत आल्या? घातक बुरशा, exactly. रोग निर्माण करणारे बुरशा. आणि याच्यामध्ये काय निर्माण करणारे जीव जन्माला येऊ राहिले? मित्र, जीवन निर्माण करणारे. बघा किती विरोधाभास आहे. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की अमृतामध्ये अमृत जन्माला येतं, जीवन जन्माला येतं, आणि विषामध्ये मृत्यू जन्माला येतो. मग केमिकल काय आहे? मृत्यू आहे, मृत्यू आहे. मग तुम्ही केमिकल जिथं जिथं वापरणार तिथं तिथं पहिल्यांदा मातीचा मृत्यू, नंतर झाडाचा मृत्यू, शेवटी बरोबर आहे की नाही? घडतं ना तसं. उन्हाळ्यामध्ये ड्रॅगनला पाण्याची जास्त गरज आहे आणि म्हणून तो जास्त पाणी देतो. आणि आज आमच्या पाणी आहे का नुसतं? त्याच्यामध्ये काय आहे? क्षार. काय आहे? क्षार. तुमच्या घरचं पाणी तुम्ही बिगर फिल्टरचं पिता का? नाही. फिल्टर शिवाय तुम्ही पिऊ शकत नाही. म्हणजेच काय फिल्टर करता तुम्ही? क्षार जडत तुम्ही जीव आहे आणि हे निर्जीव आहे की नाही? याला काय जीव आहे? हे तर जीवच आहे. याला पण जीव आहे. का? तुकाराम महाराज काय म्हणले ते? वृक्षवल्ली आम्हा शत्रू. असं म्हणले ना? काय म्हणले हो? सगळे सोयरे, सगळ्या सोयऱ्यांना क्लोरोपायरी फॉस्फास, सगळ्या सोयऱ्यांना युरिया DAP टाका. बरोबर आहे ना? म्हणजे तर ते त्यावेळेस नव्हते तुकाराम महाराजांच्या काळामध्ये हे सगळे DAP, ते म्हणले असे तेव्हाच. करायचं आता ते नाही म्हणून मी म्हणतोय. केमिकलचं सायन्स भारतात थोडी आहे. नाही, बाहेर. भारतामध्ये तर सगळं आयुर्वेद आहे. आयुर्वेदिक खरे बरोबर आहे का नाही? वैदिक आयुर्वेदिक. मग जर तुमच्याकडे वैदिक आहे, आयुर्वेद आहे भारतामध्ये, पण भारतामध्ये आयुर्वेदाचं, वैदिकचं, शेतीचं ज्ञान आहे का? बरोबर आहे. कुठेतरी कोणतरी ते माणसाला सापडलंय राममुखेकर नावाचं, त्यांनी ते काढलं बाहेर, समाजाला दिलं. आज त्याच्यामुळे काहीतरी क्रांती घडते.
प्रत्येक ठिकाणी चमत्कार पाहायला भेटतो. पुढच्या 10 वर्षात खूप घडेल साहेब. आता थोडी आहे, पुढच्या 10 वर्षात खूप घडेल. नाही खरंच खरंच घडेल ते. म्हणजे आत्म्यातून सांगतो तर पुढच्या 10 वर्षात घडतेच ते. म्हणजे गरजेचं आहे. बघा एका गावामध्ये 10 शेतकरी तयार झाले, 10चे 100 होतील. असंच होईल. थोड्या होतील. क्या बात. तुम्ही जोपर्यंत स्वतः निर्णय घेत नाही आणि स्वतः कृती करत नाही, लक्षात घ्या, सगळं करायचं नाही, कधी थोडं करायचं, स्वतःचं निरीक्षण करायचं, लोकांना नाही विचारायचं काय दिसतं, तू स्वतःला विचारायचं मला काय फरक दिसतो. तीन बेसल डोस नंतर आज तुमची जी प्रगती, आज किती, याचं वय किती आहे आता? सर वय 18 महिने. 18 महिने सर. हो ह्याचं हो सर. हे अरे ऑगस्ट मध्ये लावलेलं आहे. त्याचं वय किती आहे? सर 9 महिने. 9 महिने झाले. जुलै एंडिंगलाच लावलेलं सर. किती जुलै एंडिंग 2023ला. म्हणजे महिने किती झाले? 8 झाले 9 महिन्याचं. 8. हो पोरा व्हिडिओ बनवता, त्यांचे पोल राहता एवढले, कमरा एवढले, ऐका बरं का, पोल केवढे राहता, कमरा एवढले. आणि बघा माझं 12 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये येतो पोहोचलं रिंग पर्यंत. तुमची पोल किती, हाईट किती बघा बरं तुम्ही. 6 फूट सर. ह्याच्यापेक्षा मी 1 फूट वाढून घेतलं पोल मुद्दा म्हणून. तुम्ही पोल बघा ना तुमचे पूर्ण 6 फूट आहे. आणि 6 फुटाच्या वर 9 महिन्यामध्ये ग्रोथ किती? वाढून घेतले सर. ह्याच्यापेक्षा हाईट हे 5 फूट हे 5 5 फूट. ते किती आहे? 6. ती हाईट एवढी तरी पण बघा ना तुम्ही. हो सर. हा तरी त्याचे तुरे बघा, झेंडे बघा, बिलकुल हा सगळे रॉकेट वर चालले. खरंच सर. हा म्हणून मग तुम्हाला मी रॉकेट मध्ये दम आहे खाली, ती अगोदरच सांगितलं आहे की नाही. इस्रोची रॉकेट येते, चंद्रापर्यंत जायला पण थांबची नाही. नाही ते एसीटीचे रॉकेट सर. ते इस्रोचे नाही, ते एसीटी वैदिकचे रॉकेट आहेत सर. ते आज उन्हाळ्यामध्ये तुमचे फुल निघाले, हे चमत्कार आहे आणि हा जागतिक चमत्कार आहे सर. खरंच हे जागतिक चमत्कार केवळ एसीटी वैदिकमुळे आहे, हे पण सांगणं गरजेचं आहे. तुमची बघा, मी नेहमी सांगतो एससीटी वैदिकमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहे. तुमची श्रद्धा पहिली गोष्ट, बरोबर आहे, नंतर मेहनत शेतकऱ्याची, आणि एससीटी वैदिकची साथ. ह्या खरंच तिघांचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्रिदेव तुमच्या शेतामध्ये अवतरल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मा विष्णू महेश, ही ताकद तुम्हाला मिळणार आहे. आणि ही ताकद तुम्हाला जर मिळाली तर तुम्हाला NPKच्या ताकदीची गरज नाही. शेती सोपी आहे, फक्त योग्य दिशेने केली पाहिजे. आजपर्यंत खात्री नव्हती, आता खात्री आले. बरोबर आहे. राम राम. आणि आज तुमचा उत्सव झाला ना गावामध्ये. जय शिवशंभो. जय शिवशंभो. आज आपण इथे ड्रॅगन मध्ये आहोत आणि खास मला वाटतंय हैदराबादवरून सर आलेत, खास सुट्टी काढून, असं मला कळलं. हा हो सर. तुम्ही सुट्टी दिवशी येत असता पण आज खास सुट्टी काढून. खास सुट्टी काढून सर. काय एवढं असं म्हणजे? नाही, मला जेव्हा कळालं की राम सर माझ्या भागात येत आहेत, परत पहिल्यांदा तर मला विश्वास बसला की राम सर येत आहेत. मग स्वतःलाच मग ती कोणला की ठीक आहे, मी कन्फर्म करून घेतलं की खरंच येत आहेत का. मग हा जेव्हा मला राम सर येत आहेत वाटलं, मग मला वाटलं नाही की मग विश्वासच बसत नव्हता रिअली की. आणि मी आता तर सुरुवात केलेली होती एससीटी वैदिक वापरणं, आणि बरेच लोक सरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी 2-2 वर्ष वेटिंग करतायत, आणि मला बिलकुल देव पावतोय असं म्हणून मग मला एक्सायटेड, म्हणजे खूप सुपर एक्सायटेड होतात. वेल एज्युकेटेड आहात तुम्ही, हैदराबाद सारख्या ठिकाणी सर्व्हिस करता, तुम्ही एवढे सेंटिमेंटल का झाले? असं सेंटिमेंटल व्हायचं मला रिझल्टच असं मिळालेलं आहे. जेव्हा आता मी बघा ना, जेव्हा मी सुरुवातीला मला शेतीबद्दल एबीसीडी माहिती होतं. मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये गावाकडे आलो, वडिलांना परेशान केलो की मला शेतीमध्ये मला डेव्हलप करायचं आहे म्हणून. मग बऱ्याचशा काही गोष्टी काय करून घेतले. जेव्हा ड्रॅगन जेव्हा मी लावायचं ठरलो त्यावेळेस पण वाटलं की आपण काहीतरी वेगळं करतोय, पण दॅट वॉज अगेन्स्ट द फॅमिली. ह्याच्यात वेळ देणं होत नाही, बरंचसं कशाला खर्च करतोय, फॅमिलीच्या विरोधामध्ये केलं सुरुवातीला. मग त्यांना कन्व्हिन्स केलं, मग ते पॉझिटिव्ह झाले. मग तेव्हा आम्ही ड्रॅगन सुरुवातीला 25 पोल लावले. 25 पोल लावल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स वाढला. हो सर, सुरुवातीचे अगोदरचे. मग वडिलांनी म्हणले की नाही आता थोडंसं वाढून बघू, 100 करू. मग वडिलांना इंटरेस्ट वाढायला लागला, मग 100 केले. मग 100 जेव्हा डेव्हलप झाले मागच्या ह्याच्यात, मग वडिलांनी म्हणले की आपण वाढूत का, म्हणजे वडिलांकडनंच आला. मग म्हणलं आता की आता यायला लागले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तर मग चला पुढे. मग असं मग ते संघचतम झालं किंवा आता वडील तयार आहे तर मला इच्छा आहे, तर मग आम्ही मग सर 1 एकरपर्यंत वाढवली.
आता पूर्ण 1 एकर केलं. 1 एकर केलं. काय काय लावलंय व्हरायटी याच्यामध्ये? सर आता हे सुरुवातीची जी आहे लोकल व्हरायटी आहे, जी आपण जम्बो व्हरायटी म्हणतो किंवा रेड व्हरायटी म्हणतो, सुरुवातीचे 25 पोल. त्याच्यानंतर जे पूर्ण जो प्लॉट आहे सी व्हरायटी आहे, जे की आपण हैदराबाद संगारेड्डीकडून तिथून श्रीनिवास सरांकडून रोपं घेतले होते. अगोदरचे रोपं त्यांचेच होते, पण नंतरची सुद्धा रोपं त्याच्यात तिथून आणले होते. बरं. असं आणि रिझल्ट तर आपल्याला दिसतोय. कधीपासून वापरता तुम्ही याला? सर मागच्या जुलैपासून मी सिटी वैदिकबद्दल पहिला व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरती. ते हैदराबादमध्ये ऑफिसची मिटिंग झाल्यानंतर मला बोर झाला होता आणि तिथंच मला कॅचअप झालं की अरे ह्याच्यात काहीतरी दम आहे. जेव्हा मला वाटलं की पंचमहाभूताचा हा शब्द जेव्हा ऐकला, कारण मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी निगडीत जुडलेला आहे, त्यांचा व्हॉलेंटियर आहे आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचरसुद्धा आहे. आणि मला पंचभूताबद्दल थोडंसं नॉलेज होतं, आर्ट ऑफ लिव्हिंगमधून आमच्या कोर्समधून घेतलं होतं. मग त्याचं इम्पॉर्टन्स मला माहिती होतं. मग मी ऑफिसला कॉल केला, मला कोणत्या मॅडमने विचारले होते, त्यांच्यासोबत मी 1.5 तास चर्चा केली. त्या सगळ्यांना NPK बद्दल माहिती आहे, यांना सगळ्यांना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर माहिती आहे, यांना मायक्रोन्यूट्रिएंट माहिती आहे, यांना 22 माहिती आहे, यांना M45 माहिती आहे, यांना सगळ्या प्रकारचे क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन हे सगळं माहिती आहे. हो माहिती आहे ना? पंचमहाभूत माहिती आहे असं. आणि म्हणजे मग आपल्या पोरांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सगळं माहिती आहे, आणि आपल्या पोरांना दिवणीच माहिती, दिवणीचा इतिहास माहिती. खरे खोटे? करेक्ट आहे सर. हां, आपल्या सगळ्या गोळ्या बाहेर उडून राहिले. मग पोरांनी पैसे जरी कमवले ते परदेशात जाणार. जे झाडाचं फळ झाडापासून अगोदरच तुटतं ते खाणाऱ्याला सुद्धा तृप्ती देत नाही, रोग देतं. लक्षात ठेवा. खरं आहे सर. खरं आहे की नाही? रोग असेल तर ते पडतो. बरोबर आहे ना? मग तुम्ही पंचमहाभूत ऐकले, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांनी सायन्स ऐकलं कुठलं? रासायनिक शेतीचं, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे एक्सपर्ट आहे. कीटकनाशकांची नावं माहिती, बुरशीनाशकांची नावं माहिती, खतांची नावं माहिती, आम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट. पण आमचं जे शेती तंत्र आहे, हजारो वर्ष पुराचं जे सायन्स आहे आमचं, त्या सायन्स आम्हाला बिलकुल माहिती नाही. बिलकुल खरं खोटे? त्याचे हेच नाही आहे. बरोबर आहे ना? 100%. मग आता तुम्हाला कळलं, मग पुढे काय केलं? पुढे मग सर मग माहिती काढली. मग पहिल्यांदा मग मी त्या दिवशीच ठरवलं की मला हे प्रॉडक्ट वापरून बघायचेच आहेत. मग शोधलं. मी पहिला बेसोडच वापरलो आणि सर मिरॅकल सुरू झाले, लगेच सुरू झाले 10 दिवसातच. मिरॅकल तर आज घडतो. नाही, त्यावेळेस सुद्धा मला जेव्हा जी ग्रोथ होत होती ती वडिलांनी कॅच केलं. ते माझ्यापेक्षा वडिलांनी म्हणले काहीतरी डिफरंट आहे. म्हणजे कसं आहे, एकदम त्या झाडावरची जे रौनक कळा, हां, ती रौनक एकदम खास होती. बदलली ना. तुमचं वय किती आहे? माझं वय 17. तुमचं चेहरा वेरा बघितला दिसत नाही ना. तर असं टवटवीत तुमचं सगळं, म्हणजे तुम्ही स्वतःला कसं ठेवलंय, स्वतःच्या शरीराला तुम्ही कसं सन्मान दिलाय, हो सर. त्याच्यामध्ये योग्य त्याच गोष्टी ग्रहण केल्या असतील. त्याचा म्हणजे शरीराचा पण आदर ठेवला पाहिजे ना आपण. आपण मला सांगा, आपण लाख रुपयाची गाडी घेतो, 70-80 हजाराची गाडी घेतो, मोटरसायकल, आणि पेट्रोल टाकतो ना, हे शुद्ध आहे का, हे भेसवतो नाही ना, हा हे लुटू नको, हे बोलतो का नाही आपण त्याला. पण ज्यावेळेस हे शरीर आपण त्याच्यामध्ये काही टाकतो तेव्हा विचार करतो बरोबर आहे ना? तसं याचं पण आहे. त्यांनी स्वतःला सांभाळलं म्हणजे ते ज्याला कोणाला सांभाळतील चांगलं सांभाळतील. पहिलं स्वतःला सांभाळायला शिका ना. जो स्वतःची इज्जत करत नाही ना, त्यांनी लखपती नाही करोडपती होऊ जातो, भिकारीचे. लक्षात ठेवा. खरं तो दुसऱ्याच्याच नावाने उतारा करून जाणार जातात. खरे खोटे? मग पहिलं काय महत्वाचं? आरोग्य. आरोग्यम आपल्या पूर्वजांनी सांगितलं, आरोग्यम धन संपदा. तुमचं काय आरोग्य असेल तरच धन संपदा आहे, ती पुढच्या तिला महत्व आहे, नाहीतर नाही. मग पहिलं विषमुक्त. पहिलं विषमुक्त. हे तुम्ही काय म्हटले मला, का मी किती वर्षापासून ऑर्गॅनिक करतो? 10 वर्षापासून शुद्धच खातो. शुद्ध कमी पिकलं तरी जे मिळाल तेच शेतात तेच पिकवतो आणि तेच खाता. दुसरं मी तरकारी सुद्धा बाहेरची आणत नाही. 10% सुद्धा वापर. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे. 10%. आणि सर तरकारी इथंच नाही, हैदराबादला पण इथून तरकारी आठवड्याला जाते. म्हणायचं बाप, नुसताच शेतकरी बाप म्हणायचं आणि विष खाऊ घालायचं. काय करतो, गाजरे इतके झालेत मध्ये, तर सगळ्यांनी सकाळी गाजराचा ज्यूस पितो. घरचे गरबा सगळेच सगळ्यांनी गाजराचा ज्यूस पियायचं म्हणजे पियायचं, कोणी नाही म्हणायचंच नाही. तुम्ही घरी पिकवता आणि त्याप्रमाणे खाऊ घालता. मग तेच सूत्र तुम्ही डोक्यात ठेवलं आणि तशीच प्रकारची शेती पण पिकवायची ठरवली. पहिला डोस घेतला, बस बेसोड घेतल्यानंतर मग मला ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम व्हायला लागला. बरं. मग मी अमित सरांशी कॉन्टॅक्ट केलं, सर मला असं पाहिजे आणि आपल्या तालुक्यात कोण डिस्ट्रीब्युटर नाही आहे, मग मला स्टॉक ठेवायचं आहे. मग मी स्वार्थी झालो तिथं, कारण मला जेवढं लागतं
तेवढं मी ऑर्डर दिलं सुरुवातीला सांगतात तर. आणि ते ऑर्डर दिल्यानंतर ते 8 दिवसामध्येच गायब झालं. बाकीचे लोकांनी घेऊन गेले. का बरं? तुमच्यावर एवढा विश्वास कसा? आहे विश्वास करा. सरांनी मला कसं आहे जे आजूबाजूचे लोक आले काही त्यांनी जे शेतकरी वापरले म्हणजे संपर्क केले त्यांना इथलं कॉन्टॅक्ट भेटला आणि ते लोक पण वापरायला चालू केले. मग नंतर मग तुमचा विश्वास ठेवून ऍक्च्युली माझ्यावर नाही विश्वास ठेवले, ते ऍक्च्युअली वैदिकवरती विश्वास ठेवले. ते त्यांना माहिती actually. त्यांना माहिती आहे, युट्यूब वगैरे बघून आले काही शेतकरी आले. पैकी किती जणांना माहिती आहे म्हणजे SCT वापरता? तुम्ही वापरता, तुम्ही पण वापरता. आता इथं बरेच शेतकरी आहे, फक्त शेतकरी आहे, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही नोकरी पण करता, बरोबर आहे? हा सर. आणि नोकरी करून शेतकरी आहे, तरी पण तुम्ही एवढे सेन्सिटिव्ह आहे. मग ही जी बाकीची मंडळी आहे ही तर तुमच्या एवढी जर सेन्सिटिव्ह झाली म्हणजे संवेदनशील पिकाच्या बाबतीमध्ये ऑब्झर्वेशन अभ्यास, तर तुम्हाला काय वाटतं शेती त्यांची प्रॉफिटेबल नाही होणार का? माझ्यापेक्षा दुपटीने होईल सर, कारण मी तर तिथून हे करतोय. हे तर इथं आहेत आणि एवढं करून सुद्धा आपण जेवढं केलं त्याला दुप्पट मिळतं हेच नक्की आहे. तुमच्याकडे काय माहिती का? तुम्हाला एक माहिती आहे का? सगळ्या लातूरकरांना एक तुम्हाला गंमत सांगतो. आमच्या भागामध्ये आता तुमच्याकडे सरासरी जमीन किती आहे? 5 एकर 10 एकर पर्यंत सरासरी 5 ते 10 5 एकर. एकर 10 एकर बरोबर आहे. आमच्याकडे जमिनी आहे मॅक्झिमम 2 एकर. किती? 2 एकर. हां, 1 एकर 1.5 एकर 2 एकर अशी जमीन सरासरी आहे सामान्य माणसाची. तरी पण त्यांचं वर्षाचं उत्पन्न कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये राहतं मिनिमम प्रत्येकाचं. तुमच्याकडे किती आहे? काय नाही 50,000 काही जण तर वापस फार एकरी 50,000 एकरी किती येतं? 4-5 एकरला 3 लाख रुपये 4 लाख रुपये 4-5 एकरला किती? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये खर्च जाऊन की शिल्लक? शिल्लक चांगल्या जमिनीला शिल्लक राहतो. खर्चानंतर काढायचं. खर्चानंतर खर्च काढला की झिरो. तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का? त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्या घरामध्ये फार संघर्ष करण्याची गरज पडते ना त्या घरामध्ये कर्तृत्ववान मुलगा जन्माला येतो. ज्या घरामध्ये सगळं ऐतं आहे ना त्या घरामध्ये गोजे पोरग जन्माला येतं. ते गोजे होतं त्याचं कारण आहे आपल्याकडे ज्या पद्धतीने एक सुविधा असते त्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो. संघर्ष केल्यामुळे माणसामध्ये ना विकास होतो. शारीरिक मानसिक भावनिक काय होतो? विकास. समजा तुम्हाला दुसऱ्या पुढे हात पसरायची पाळी आली, दुसऱ्याची विनवणी करण्याची वेळ आली, दुसऱ्याचा सल्ला घेण्याची वेळ आली, कष्ट करण्याची वेळ आली, प्रत्येक समस्या स्वतःला सोडवण्याची वेळ आली आणि संघर्षातून तुम्ही जायला लागले तर तुम्हाला समाज कळतो, कोणाशी कसं वागायचं ते कळतं, कोणाशी नम्रपणे वागायचं, कोणाबरोबर एक स्ट्रिक्ट राहायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींतून माणूस घडतो, बरोबर आहे? आणि आपल्याला असं आहे की डोक्याला ताप नको बाबा, उपाशी राहील पण डोक्याला ताप नको. काहीच होत नाही. ते तुमचं डोकं तुम्ही जरी सुरक्षित जरी ठेवलं तरी ते लाकडं ठेवून रचून जाळणारच येते. का तुम्ही सुरक्षित डोकं ठेवलं मग ते तुमचं असं ममी बनवून ठेवणार आहे का कुणी? नाही. पिरॅमिड तुमच्यासाठी कुणी रचणार नाही, लक्षात ठेवा. खरं आहे की नाही? म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे वापरण्यासाठी आहे, हे कष्टासाठी वापरा, हे मेहनतीसाठी वापरा आणि ह्याच्यातून तुम्ही अभ्यासासाठी वापरा. लक्षात ठेवा, गेले ते दिवस जेव्हा गुडघ्यात मेंदू असायचा आणि शेती व्हायची, काही गरज नव्हती डोकं चालवायची. आता डोकं जर नाही चालवलं तर लोक तुमचं आहे ते काढून घेतील. शोषण. आज लक्षात घ्या, तुमच्याकडं लोकांना का बरं एवढं उत्पन्न मिळत नाही माहिती का? त्याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या जमिनी सुपीक आहे अजूनही बी. तुमच्या जमिनी जर नापीक झाल्या ना नाशिक सारख्या नगर सारख्या तर तुमच्या लोकांना एक वेळचं अन्न सुद्धा नाही भेटणार. तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्ही एक तर उपाशी बी नाही आहे आणि तुम्ही तुपाशी बी नाही, तुम्ही मध्येच लटकलेले. म्हणजे खायला पण भेटतंय पण फार माजील नाही आहे का? मापात सगळा कार्यक्रम आहे. मापात कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला मापात जगायची काय लागली? कशाला एवढा जीव काढतो? आपला डायलॉग घ्या, आहे ना पोटापुरतं. एक्झॅक्टली एक्झाम्पल याला मॅच होतो. त्याला आम्ही किती म्हणतो सर, आमचे चुलतेच आहे ना पोटापुरतं, कशाला जीव करता? एवढा पगार आहे. बघा, मी मास्तर होतो, शिक्षक, बरोबर आहे. मला 71,000 पगार होता. बायको मुलं मस्त नोकरी मस्त चांगलं होतं ना. हे उन्हा तानाचं इकडे हेन तिकडं हे काय गरज होती? काय गरज आहे? पण एक लक्षात घ्या, ह्याच्यातून हजारो कुटुंब या मुलांसारखे उभे राहिले.
बरोबर. ह्या माने साहेबांसारखे कुटुंब उभे राहिले. दुसरी गोष्ट, तुमच्यासारखे शेतकरी ज्यांनी शेतीचा नाद सोडून दिला होता, आत्मविश्वास गमावला होता, तर ठीक आहे साहेबांची नोकरी आहे, पण अनेक असे शेतकरी आहे तर त्यांना जगायला मार्गच नाही आहे. त्यांनी जमीन विकायची का आत्महत्या करायची हा प्रश्न आहे. अशांची शेती उभी राहिली. कुठलंही तंत्रज्ञान SCT वैदिक का असे ना, नीट लक्षात घ्या, SCT वैदिक का असे ना, ते वापरायचं कसं याचं शिक्षण तुम्ही जर नाही घेतलं आणि त्याचा नियम नाही पाळले, पथ्य नाही पाळले, तर तुम्ही लक्षात घ्या, जे पाणी तुम्हाला तारतं त्याच पाण्यात बुडून माराल तुम्ही. खरंच. मग नंतर तुम्ही ओरडणार, काय बाबा ते वापरलं होतं मी, काही खरं नाही. डायलॉग म्हणून मोकळं होतो आपण, खरं खोटं आहे. म्हणजे तुमच्या हातून कधी कधी चांगली वस्तू पण निष्ठून जाते बेजबाबदारपणामुळे, कळते. आणि निष्काळजी म्हणून अभ्यास करा. बघा तुम्हाला मी एवढंच सांगेल, इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला शेतीमध्ये श्रीमंत व्हायचं आहे ना, थोडं डोक्याला ताण द्या आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. भले राम सर समोर का असे ना, देवाला सुद्धा प्रश्न विचारण्याची तयारी ठेवा, तू देव आहे का आणि कशावरून. त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःचा मार्ग शोधाल. मग तुम्ही जर म्हणले ना, हां देव म्हटला मी देव आहे, आणि तुम्ही मानले पाया पडायला लागले, तुमचा विषय संपला. हां ते पण चालेल, पण मग एकदा पाया पडल्यावर तुम्ही माती झाली तरी चालेल, त्याचे पाय सोडू नका. त्याच्यात देव जरी नसला ना तर तो अवतार घेईल, लक्षात घ्या, तुमच्याकरता. येईल आणि बुद्धी फक्त भक्ती करा, पूर्णपणे समर्पित होऊन जा, नाही तर पूर्ण साशन करा. तुम्ही काय करता, थोडी भक्ती करता, थोडी शंका घेते, थोडी भक्ती, असं चालतं का कधी? हां तुम्ही गाडी विश्वास ठेवला, असा आहे तो विषय. एकदा तुम्ही मार्ग धरला ना, अभ्यास करा, निर्णय घ्या, बुद्धीचा वापर करा, श्रद्धेचा वापर करा आणि करा. पहिला बेसोल डोस तुम्ही किती दिवसापूर्वी टाकला? सर मागच्या जून जुलैमध्ये टाकलं होतं. जून आठवतं ना, जूनमध्येच. हो जून जुलैमध्ये म्हणजे जून टाकलं. 2023 हो सर. पहिला बेसोल डोस टाकला. हो, काय सर. टाकलं एवढ्या याला? सर आपण त्यावेळेस संपूर्ण प्लॉट होता. नाही सर, फक्त 100 फक्त 100 पोलला सुरुवातीला. बरं काय काय टाकलं? RNPH आणि कृषी बेसल डोस बस सोडा. आणि नंतर मग 1 किलो टाकला का 2 किलो? 2 किलो पोलला? टाकला पोलला. हो सर. ओके बरं, पहिला झाला. त्याच्यानंतर किती महिन्यांनी बसला? त्याच्यानंतर मग तिसऱ्या महिन्याला बहुतेक हे लागवड झाल्यानंतर टाकलं होतं सर. नंतर जुलै ऑगस्टमध्ये 3-3.5 महिने 2.5 महिने 3 महिन्यांनी पुन्हा रिपीट केला. ह्याच्याबरोबर 1 किलो 2 किलो ऑलमोस्ट त्याला 3 किलो दिला आणि त्याला 2. त्याला 2 किलो दिला. त्याच्यानंतर मग आतापर्यंत काही आता नाही. काही केलं आता परवा करायचं आहे. हे करण्यामध्ये 1 महिना उशीर झाला. बरं हां. तर आता बाकीचं वरतून ते शिलाजीत सोडलं सर. शिलाजीत कोणतं सोडलं? दर 2 महिन्याला सोडतो. RNPH सोडलं. किती दिवस झाले? 10 दिवस सर. आता किती दिवस भिजवलं होतं ते? मी 8 राहुल कुठे 8 ते 10 दिवस. किती दिवस भिजवलं होतं? 10 दिवस. तुम्ही सगळं प्रमाण काय काय घेतलं होतं? RNPH सर 2 पॉकेट 2 पाकिट घेतले एवढे याला. आणि किती याच्यामध्ये भिजवले ते सॉइल मध्ये? सर 2 लिटरमध्ये भिजवलं सगळे. सगळं. बरं, मग भिजवल्यानंतर किती दिवस ठेवले? 8 ते 10 दिवस. काय तुम्हाला ऑब्झर्वेशन केलं का काय झालं होतं 8-10 दिवसांनी? सगळे सर मूव झालं होतं म्हणजे असं सगळं. त्याच्यावरती काही आलं होतं का थर असा मस्त? आलं होतं सर. काय तुला 1 दिवस नाही त्याला हलवलं हां तर 1-2 बोटाचा थर होतो. नाही नाही तसं नाही करायचं. ते पहिले 2-3 दिवस हलवलं की नंतर नाही हलवायचं. अच्छा. त्याच्यावरती थर येतो ते. हा हो, थर एकदम येतो ना? जाडच्या जाड सुद्धा. हा मग तो जो थर येतो ती बुरशी आहे आणि त्याच्यामध्ये जीवाणू आहे जे त्या मातीला, त्याच्यानंतर त्या औषधाला, या प्रकृतीमधल्या व्हायरसपासून विषाणूंपासून वाचवतात. त्या तसं आपल्या जखमेवर कशी खपली येते हा सर. तशी ती बुरशी संरक्षणाचं काम करते. हा ॲक्टिनोमायसिन म्हणून त्याला नाव आहे त्याचं, त्या फंगस बुरशीचं. त्याला त्याप्रमाणे ज्यावेळेस ते जीव तयार होतो, मायक्रोब्स, तो काय करतो त्या अन्नातून तयार होतो आणि त्याच अन्नाला वाचवतो. तसं आपल्याला कापलं की इथं प्लेटलेट जमा होतात आणि ते गुठळी तयार करतात आणि रक्त व्हायचं काय करतात, बंद करतात. ती प्रक्रिया तशी त्या ठिकाणी संरक्षणाचं काम करणारी ती बुरशी आहे. आणि ही तयार करण्यासाठी मित्रांनो लॅब टाकावं लागते लाखो रुपयाची, तेव्हा ती तयार होते. ती आपल्या औषधामध्ये सहज तयार होते. इतर चमत्कार आहे. काय चमत्कार आहे. जाड ते जाड होतं. हा, ती जर आपल्या जमिनीत जर गेली तर ती चुकूनही मुलांना कधी इजा नाही होऊन देणार. दोघांची त्यांची मैत्री आहे. आणि आतापर्यंत आपल्या औषधांमध्ये नेहमी काय तयार होत आल्या? घातक बुरशा, रोग निर्माण करणारे बुरशा. आणि याच्यामध्ये काय निर्माण करणारे जीव जन्माला येऊ राहिले? मित्र, जीवन निर्माण करणारे. बघा किती विरोधाभास आहे. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की अमृतामध्ये अमृत जन्माला येतं, जीवन जन्माला येतं, आणि विषामध्ये मृत्यू जन्माला येतो. मग केमिकल काय आहे?
मृत्यू आहे. मग तुम्ही केमिकल जिथं जिथं वापरणार तिथं तिथं पहिल्यांदा मातीचा मृत्यू, नंतर झाडाचा मृत्यू, शेवटी बरोबर आहे की नाही? घडतं ना तसं. मला सांगा, एखाद्या उदास होणं, निराश होऊन जगणं मृत्यू नाही का? हो, शेतीबद्दल उदास होणं आणि शेतीत काही खरं नाही असं म्हणून जगणं, तरी पण शेतात जाणं मृत्यूच आहे. अत्याचार आहे, निकामी माणूस. इमोशनल अत्याचार आहे की नाही? मग अशा प्रकारचा इमोशनल अत्याचार आज प्रत्येक शेतकऱ्यावर होतोय. समजा आता ही बाग जाताना ज्यांनी पाहिली आणि त्याच शेतकऱ्याने तिकडे गेल्यावर ती पिवळी बाग पाहिली, तो म्हणेल हे काय प्रकारे बाबा, तो म्हणेल या शेतकऱ्याकडे माती आहे, म्हणजे फार पाणी आहे असं म्हणावं, तर इथं तर सगळं कोरडंच आहे, वरती हिरवा पण नाही आहे. आणि त्या शेतकऱ्याकडे पाणी कमी आहे असं म्हणावं, तर खाली सगळी हिरवळ आहे. मग खाली हिरवळ असताना वर पिवळं का? त्याला टॉक्सिसिटी असं म्हणतात. त्या शेतकऱ्याला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये ड्रॅगनला पाण्याची जास्त गरज आहे आणि म्हणून तो जास्त पाणी देतो. आणि आज आमच्या पाणी आहे का नुसतं? त्याच्यामध्ये काय आहे? क्षार. काय आहे? क्षार. तुमच्या घरचं पाणी तुम्ही बिगर फिल्टरचं पिता का? नाही. फिल्टर शिवाय तुम्ही पिऊ शकत नाही. म्हणजे काय फिल्टर करता तुम्ही? क्षार. जड. तुम्ही जीव आहे आणि हे निर्जीव आहे की नाही? याला काय जीव आहे? हे तर जीवच आहे. याला पण जीव आहे. का? तुकाराम महाराज काय म्हणले ते? वृक्षवल्ली आम्हा शत्रू असं म्हणले ना? काय म्हणले हो? सगळे सोयरे, सगळ्या सोयऱ्यांना क्लोरोपायरी फॉस्फात, सगळ्या सोयऱ्यांना युरिया DAP टाका. बरोबर आहे ना? म्हणजे तर ते त्यावेळेस नव्हते तुकाराम महाराजांच्या काळामध्ये हे सगळे DAP, ते म्हणले असे तेव्हाच. करायचं ते नाही म्हणून मी म्हणतोय. लक्षामध्ये मुद्दा असा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इमोशनल नाही करत मी, तुम्हाला शास्त्रीय आधार सांगतो. जे अन्न नाही आहे मातीचं आणि पिकाचं ते आम्ही टाकतोय. तुम्ही म्हणाल मग एवढे तज्ज्ञ लोक, एवढे शास्त्रज्ञ लोक, ह्या सगळ्यांनी सायन्स कुठलं शिकले? भारतातलं शिकले का फॉरेनचं? भारतात सायन्स हे सगळं जे बाहेरचं ना, केमिकलचं. हो, बाहेर केमिकलचं सायन्स भारतात थोडी आहे. नाही, बाहेर. भारतामध्ये तर सगळं आयुर्वेद आहे. खरे. बरोबर आहे का नाही? मग जर तुमच्याकडे वैदिक आहे, आयुर्वेद आहे भारतामध्ये, पण भारतामध्ये आयुर्वेदाचं वैदिकचं शेतीचं ज्ञान आहे का? बरोबर आहे. कुठेतरी कोणतरी ते माणसाला सापडलंय राममुखेकर नावाचे, त्यांनी ते काढलं बाहेर, समाजाला दिलं. आज त्याच्यामुळे काहीतरी क्रांती घडते. प्रत्येक ठिकाणी चमत्कार पाहायला भेटतो. पुढच्या 10 वर्षात खूप घडेल साहेब. आता थोडी आहे, पुढच्या 10 वर्षात खूप घडेल. नाही खरंच घडेल ते. म्हणजे आत्म्यातून सांगतो तर पुढच्या 10 वर्षात घडतेच ते. म्हणजे गरजेचं आहे. बघा, एका गावामध्ये 10 शेतकरी तयार झाले, 10चे 100 होतील. असं थोडं होतील. क्या बात. बरं, आज साहेबांनी हे प्रयोग केले, तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये लाखो रुपये खर्च आहे आणि ते आम्हाला परवडेल का? सर काय झालं माहिती का, मला डायरेक्टली कोणी नाही बोलले जेव्हा मी लावले होते, हे केलं होतं. मला असे लावा म्हणतोय पण लावणं होत नाही. आणि लोकांनी बोलले ह्याला पैसे जास्त झाले, हे आगाव करतोय. बरं, हे इनडायरेक्ट कमेंट आलेले मला. नाही, तुम्हाला एक सांगू का? हे बघा, कमेंट्स होऊ द्या. ते बघा, एक लक्षात घ्या, उद्या तुमचं जर जास्त पैसे झाले, तुम्ही लोकांना वाटणार आहे का? नाही, ओके, ठीक आहे. तुमचा खर्च वाढला, लोक देणार आहे का? अजिबात नाही. मला सांगा, पीक तुमचं आहे, नुकसान तुमचं आहे, फायदा तुमचा आहे, तर लोक काय म्हणताय याचा विचार काय करता तुम्ही? खरं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक उलट करते. ऐकावे मनाचे आणि करावे जनाचे. हे चाललंय की नाही आजकाल? लोक काय म्हणतील? एकाचं बघून लोक काय म्हणतील? अरे लोक, तू घोड्यावर चालून देत नाही, तुला घोडा डोक्यावर घेऊन देत नाही, तू काही उद्योग करू नको. खरे खोटं आहे? खरंच. हा, दोन्ही बाजूने मतदान करणारे आहेच. काही जण तो नाटो म्हणते, नोटा. आम्हाला नाही करायचं, कोणालाच नाही निवडायचं. आता काय ब्रह्मदेव अंतावरून खाली. लक्षात आहे की तुमच्या? आहे बघा, शेवटी आपल्याला निर्णय घेणं आहे. टू बी ऑर नॉट टू बी. शेक्सपियरने विचारलाय हॅमलेटमध्ये प्रश्न की मी असावं की नसावं, का मध्ये लटकत बसावं? आज शेतकरी मध्ये लटकत बसलेला आहे, करायचं का नाही करायचं ह्याच्यामध्येच. पहिले तुम पहिले तुम. कुणीच गाडी चढत नाही, गाडी तशीच निघून जाईल. आणि सर काय झालं एक वर्ष चाललं निघून. हो सर, आणखीन काय झालं, शेतकऱ्यांना बरेचसे कंपन्या असं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास केलं
आणि त्यांना आणि ते fail रिझल्ट गेले. ह्या सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यासोबत झालेला आहे. त्याच्यामुळे इतके लवकर त्यांना ते कॉन्फिडन्स जरी देत असेल ते ते असं मिळत असं नाही. एक शिसारी आलेली. एक्झॅक्टली पुन्हा पुन्हा तेच अनुभव येऊन माणूस काय म्हणतो, यार ते नकोच आहे. नकोच. हे कंपन्यांवाल्यांचं काही खरं नाही. बक्कळ बघितलं आम्ही असं म्हणतात ते. हा, उकळून पिलो. खरं आहे सर. बक्कळ बघितला तर तुम्ही काही सांगू नका असं म्हणतात. तुम्हाला बाकीचं उकळून प्यायची गरज नाहीये, तुम्हाला स्वतःचं ज्ञान उकळायची गरज आहे. खरं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत स्वतः निर्णय घेत नाही आणि स्वतः कृती करत नाही, लक्षात घ्या, सगळं करायचं नाही, कधी थोडं करायचं, स्वतःचं निरीक्षण करायचं, लोकांना नाही विचारायचं काय दिसतं, तू स्वतःला विचारायचं मला काय फरक दिसतो. खरं आहे. मोजून ठेवा ना, इथून फूटपट्टी लावा, पोराची शाळेतली पट्टी घ्या, मोजा, दोरी मोजायची, हे मोजलं इथून जवळ किती आहे लिहून ठेवा, तारीख किती, आज 21 एप्रिल 2024, त्या दिवशी याची लांबी किती आहे, 150 सेंटीमीटर आहे. आणि सॉईल चार्जर यांचं सोडल्यानंतर याची लांबी किती झाली, 155 सेंटीमीटर झाली 2 दिवसामध्ये. आणि त्याच्यावर मी काहीच टाकलेलं नाही आहे, किंवा ह्युमिक ॲसिड टाकलं किंवा दुसरं आणखीन कंपनीचं काय टाकलं, त्याची किती झाली रे बाबा, ते तर पिवळं पडलंय. म्हणजे तुमचं उत्तर कोणाला मिळेल, तुम्हालाच मिळतं. तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही पप्पू. कसं काय होईल, असं चालेल का? नाही होत. कुणी पण येईल आणि तुम्हाला टिचकी मारून जाईल. तुम्ही तुमची बुद्धी वापरणं गरजेचं आहे. आणि मला सांगा ना, सगळे लोक पळून जाऊ शकतात, तुमचे शेत पळून जाणार आहे का, पीक पळून जाणार आहे का? नाही सर. ते तुमच्या जवळच आहे ना, ते तुम्हाला उत्तर देत असतं. फक्त आपला प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला एजंटची सवय लागली. हां, आपल्याला पुरीचं जमायचं म्हटलं तरी मध्यस्थी लागत. करेक्ट सर. आणि सगळं वाटोळ आज कोणी केलं, एजंट. आता मी म्हणायची गरज आहे का? आहे. मला सांगा, प्रकृती आणि पीक तुमच्या समोर आहे, तुम्हाला मध्ये एजंटची काय गरज आहे? मी एजंट नाही आहे, तुम्ही फार तर मला तुम्ही मित्र म्हणू शकता. मी तुम्हाला फक्त त्याची भाषा समजून सांगायचा प्रयत्न करतो. पुढच्या वेळेस मला बोलू नका बाबांनो, तुमचं तुम्ही जमवून घ्या. पहिली भेट घालून देतो मी, फार मध्यस्थी व्हायला तयार नाही मी. हा लक्षामध्ये जमवजमी तुमचं तुम्ही करा. झाडाला गरज काय आहे? फक्त झाडाला अन्नाची गरज आहे. काय अन्नाची गरज आहे झाडाला, काय माहिती आहे का आपल्याला? हां, कुणीतरी म्हणतं बुवा NPK लागता, बरोबर आहे ना, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियन लागता, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर लागता. बरं, एवढ्या वर्षांपासून आपण देतोय ना, ते हजारो करोडो लोक देऊ राहिले, तरी पण त्यांच्या बागा पिवळ्या का? हां, का हो? मला सांगा ना तुम्ही. धरलं तर चावतंय, सोडलं तर फळतं. अशी गत झाली शेतकऱ्याची केमिकल बरोबर, झाली की नाही? मग आता कुठं शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागलं की जे काय होतंय आज ते सगळं कशामुळे होतंय, केमिकलमुळे होतंय. मग केमिकलचा अभ्यास काय झाला, 0. फेल झाला. काय झाला, फेल. आणि काय झालंय, तुम्ही त्याच्यामध्ये 15-20 वर्ष घातले, मग 15-20 वर्ष घातले तर मग आता कळतंय आपल्याला, आपला रस्ता काय झाला, चुकला. पण जर आपण तो कबूल केला तर अख्खी जमात येण्यात कळेल आपल्याला. मग आपण ते कबूल करीत नाही. आपण म्हणतो नाही तेच चांगलं, तेच चांगलं. का? आता 15 वर्ष त्यांच्या बरोबर शिक्के मारलेले नाही सर. ते गण चुकीचे आहेत, सोडायचे कसे? आणि एवढ्या अर्ध्या वयात आपल्याला घेतो कोण? खरं. काका बरोबर? बरोबर आहे. आणि ही मानसिकता केमिकल बरोबर झालेली की बाबा मला तर हे केमिकलमध्ये सगळं कळायला लागले, मी मधीच जर सोडलं तर माझं हे बी ज्ञान जाईल आणि ते बी येईल, मी मधीच लटकल. अजिबात नाही. एक लक्षात घ्या, सुबह का भूला शाम को अगर घर आए तो उसे भूला. जर तुम्ही योग्य रस्त्यावर येणार असाल ना, तर तुम्ही कधीही या, तुमचं ही प्रकृती स्वागतच करते. घरातला माणूस आहे पेताडे, त्यांनी कधीही दारू सोडू द्या, घरातले माणसं स्वागतच करणार आहे. काय म्हणते तुमचं? मग तो पेत नाही ना, आता प्यायला लागला, खूप आदर करणार आहे सोडल्यानंतर. बरोबर आहे की नाही? सोडल्यानंतर नाहीतर मग कायमची पण ती. कायम ती इथून आणि इथून दोन्ही कोण सोडली पाहिजे, पाहिजे. खरं सर. बरोबर आहे की नाही? हृदयापासून आणि डोक्याने पण सोडली पाहिजे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय आहे, केमिकलच्या बाबतीमध्ये झालेले दुष्परिणाम आहे ते आम्ही जर स्वीकारले तरच आमच्या पुढच्या प्रगतीचे दरवाजे काय होणार आहे. तुम्ही त्या अपेक्षा आहे की तुम्ही केमिकलचं प्रेम बी सोडणार नाही आणि तुम्हाला दरवाजा पण उघडला पाहिजे. हॅलो, शक्य आहे काय? हां, हे शक्य आहे का? तुम्ही जुनी नोकरी सोडायची नाही, नवीन नोकरी बी मिळाली पाहिजे. कुठली कंपनी घेईल का तुम्हाला? नाही सर. बरोबर आहे. मग हे पहिल्याचा मोह सोडा पहिला, तरच तुम्हाला SCT वैदिक कळेल. मग तुम्ही आज किती ते बेसल डोस टाकले सगळ्यांना आतापर्यंत? हो सर. 3 राऊंड झाले. 3 बेसल हो डोस. सर. 3 बेसल डोस नंतर आज तुमची जी प्रगती, आज किती, याचं वय किती आहे आता? सर त्याचं वय 18 महिने झालं. 18 महिने. 18 महिने सर. हो ह्याचं हो सर. हे
अरे ऑगस्ट मध्ये लावलेला आहे. त्याचं वय किती आहे? सर 9 महिने 9 महिने झाले ना. जुलै एंडिंगलाच लावलेलं सर. किती जुलै एंडिंग 2023ला. म्हणजे महिने किती झाली? 8 झाली 9 महिन्याचं. 8. हो पोरा व्हिडिओ बनवता त्यांचे पोल राहता एवढले कमरा एवढले ऐका बरं का. पोल केवढे राहता कमरा एवढले. आणि बघा माझं 12 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये येतो पोहोचलं रिंग पर्यंत. तुमची पोल किती हाईट किती बघा बरं तुम्ही. 6 फूट. सर ह्याच्यापेक्षा मी 1 फूट वाढून घेतलं पोल मुद्दा म्हणून. तुम्ही पोल बघा ना तुमचे पूर्ण 6 फूट आहे. आणि 6 फुटाच्या वर 9 महिन्यामध्ये growth किती? वाढून घेतले सर. ह्याच्यापेक्षा हाईट हे 5 हे 5 हे 5 फूट. ते किती आहे? 6. ती हाईट एवढी तरी पण बघा ना तुम्ही. हो सर. हा तरी त्याचे तुरे बघा झेंडे पाहू. बिलकुल हा सगळे रॉकेट वर चालले. खरंच सर. हा म्हणून मग तुम्हाला मी रॉकेट मध्ये दम आहे खाली ती अगोदरच सांगितलं. आहे की नाही. इस्रोची रॉकेट येते चंद्रापर्यंत जायला पण थांबती नाही. नाही ते एसीटीचे रॉकेट म्हटलं सर. ते इस्रोचे नाही ते एसीटी वैदिकचे रॉकेट आहेत सर. ते काय म्हटलं तुम्ही साहेबाला आणखी बोलवू नको. कशाला बोलवतो? आणखी 2-3 महिन्याच्या नंतर आपण नंतर बोलू. आपलं बाग दाखवायसारखं नाहीये म्हणून 2 बाग बोल काल काल संध्याकाळी केलं. हे यांनी बोलवलं. हो रागराग केलं. त्याने म्हटलं नाही त्यांनी येणारच आहे. ठीक आहे येऊ दे. ते असं आहे आले देवाजीच्या मना ते कोणाचे काही चाले ना. म्हणजे ड्रॅगनच्या शेतीबद्दल तुम्ही एकदम समाधानी आहे. 100% आज सर. उन्हाळ्यामध्ये तुमचे फुल निघाले हे चमत्कार आहे आणि हा जागतिक चमत्कार आहे. सर खरंच हे जागतिक चमत्कार केवळ एसीटी वैदिकमुळे आहे हे पण सांगणं त्या गरजेचं आहे. तुमची बघा मी नेहमी सांगतो एससीटी वैद्यमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहे. तुमची श्रद्धा पहिली गोष्ट बरोबर आहे. नंतर मेहनत शेतकऱ्याची मेहनत. आणि एससीटी वैदिकची साथ. ह्या खरंच तिघांचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्रिदेव तुमच्या शेतामध्ये अवतरल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मा विष्णू महेश. हो सर. ही ताकद तुम्हाला मिळणार आहे. खरंच. आणि ही ताकद तुम्हाला जर मिळाली तर तुम्हाला एनपीकेच्या ताकदीची गरज नाही. आलं लक्षामध्ये. तुम्हाला माहिती असायला पाहिजे सर की दाणेदार खतांनी आमची शेती जेवढी नासवली नाही ना तेवढी ह्या वॉटर सोल्युबलनी नासवली. खरंच. वॉटर सोल्युबल जेवढ्या वेगाने तुमची जमीन नासवतं तेवढ्या वेगाने दाणेदार कधीच नासवत नव्हतं. कारण दाणेदार खतांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट पण असायचे. 10, 26, 20, 18, 46 तुमचे ह्याच्यामध्ये हे असायचं काय मायक्रोन्यूट्रिएंट असायचे. पण वॉटर सोल्युबलमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट नसतात. बरोबर. तुम्हाला ते सेपरेट टाकावे लागतात. दुसरी गोष्ट ते ताबडतोब लीच आउट होऊन जातं. ते जाताना तुमच्या जमिनीमध्ये तुमचा TDS वाढवतं, EC वाढवतं, Exactly. जमिनीमध्ये सलायनिटी वाढवतं, जमिनीची तुमची जी क्वालिटी ती खराब करून टाकतं. आज आता ताबडतोब जेवढी उगवायची घाई तेवढी मारायची पण घाई. खरं. बरोबर आहे ना. सरला मॅडमचं तुम्ही उदाहरण सांगितलं. काय संबंध त्यांचा आणि तुमचा? सर काहीच काहीच. नाही. ना रोप घेतलं ना यात्रेला गेले होते. सहज ह्यांनी बाग बघायला गेले. तिथं ओळख झाली तेवढीच ओळख. आणि सर फक्त 5 मिनिट ओळख तेही रस्त्यावरती झालेली आहे. कारण मी जेव्हा ताईंच्या बागेला भेट द्यायला गेली होती ताई बागेत सुद्धा नव्हते. तुमचा विशाल होता मुलगा. विशालनी बाग दाखवला आणि मला ताई नसताना सुद्धा मला ते बागेतून येऊ वाटत नव्हतं. इतकं मला ते ब्रह्म झालं नाहीतरी. आणि माझी फॅमिली होती. लेकरं म्हणजे पप्पा आपल्याला उशीर होते तर संध्याकाळी ड्रायव्हिंग नाही करायची. मला वणीला जायचं होतं कारण घाट होतं पुढे. म्हणून मी फोर्सफुली तिथून निघालो आणि ताई म्हणले की तुम्ही जाऊ नका आपण रोडवरती भेटू. मग आम्ही रोडवर भेटून फोटो काढून मग पुढे गेले. बरोबर आहे. तेवढेच आमची भेट. बरोबर आहे. त्या ताईंनी मित्रांनो 2-2.5 एकरमध्ये आज 1.5 करोड रुपये कमवले 3 वर्षांमध्ये. किती 2-2.5 त्यांच्या कालच त्यांच्या मुलाचं लग्न झालं. त्यांच्या मुलाच्या नावाला त्यांनी बोलवलं होतं. म्हणजे त्यांना एवढी श्रद्धा. एवढं कमवू नये त्यांचे पाय कुठे जमिनीवरच. एक्झॅक्टली. त्या म्हणे माझ्या बागेला एससीटीमुळेच चांगलं जीवन आलं, माझं आयुष्य सुधारलं, याला मी श्रीराम फार्म नाव ठेवणार. बरोबर आहे. यावर्षी डायरेक्ट ॲग्रोवनला पण मुलाखत आली. हो. सांगायचं मला तात्पर्य काय की ड्रॅगन म्हणूनच तुम्ही करोडपती होणार आहे असं नाहीये. तुम्ही कुठलंही पीक लावा. तुम्ही तुरीमध्ये सुद्धा लखपती व्हाल. तुम्हाला विश्वास नाही बसणार. परंतु ज्यांनी तुरीला वापरलं तुम्ही त्यांना विचारा. तोडू हैराण व्हाल तुम्ही. तूर फक्त काय करा माहिती का तुम्ही जेवढे कमवता ना त्यातले 25% तिला परत द्या. ज्ञानोबा जगताप बरं काय त्यांचा अनुभव? त्यांनी 5 एकर तुरीला वापरला होता. 5 एकर तुरीला वापर काय वापरलं त्यांनी? आंतरपीक काहीच नाही. बरं ते एससीटी वैदिकचं 2 डोस टाकले होते. म्हणजे RNPH कृषामृत काय म्हणजे काय रिझल्ट काय त्यांचा? एकरी 10 क्विंटल झाले त्यांना. तुमच्याकडे किती होते? 2 क्विंटल. 2-2.5. खूप झालं. हायेस्ट. गेल्या वर्षी म्हणजे 2-3 वर्षानं 20 क्विंटलच्या वर तुरत निघत नव्हती 5 एकर मध्ये.
5 एकर मध्ये 4 क्विंटलच्या वर निघत नव्हते. एक एकरी एकरी हा बरोबर आहे ना? एकरी 4च्या पुढे निघत नव्हते. यावर्षी किती निघाले? 10 क्विंटल. एकरी 10 क्विंटल. एकरी 10 म्हणजे 50 क्विंटल. 50 क्विंटल. केवढी झाली होती? 6 लाखाची. 6 लाखाची 12 म्हणजे 60 6 पण माझ्या मते ती कमीच आहे अजून. हो त्यांनी सांगत होते टोटल 1,60,000 काहीतरी खर्च झाला म्हणजे. हा आणि त्यातला तूर झाले 6 लाखाची. त्यांची जमीन अशी झाली जमीन लई खराब आहे काही जर सरपंच. पेरलं हा. असं मरत होतं. तुमच्या जमिनी जर पिकली तर ती 20 लाखाची होईल. हा, होय. 15 लाख तर गॅरंटेड. हसत खेळत. पण तुमची आधी द्यायची काय पाहिजे? कुवत पाहिजे. पण आपलं कसं आहे, हे आलं तर येईल हा, आणि गेलं तर जाईल. जेवढं येईल तेवढं एक लक्षात घ्या. लागलेली सवय. तुम्ही थोडंसं प्रयत्न करा. बघा, माझा खाऊ मला द्या असं जमीन म्हणते. मग तुम्ही जर मातीला जर तिचा खाऊ दिला तर ती झाडाला देईल. आणि झाड कोणाला देईल? आपल्याला आणि एक लक्षात ठेवा, पुरुषार्थ कशाला म्हटलेले? जे तुम्हाला मिळालं ते अनेक पटीने वाढवा, याला पुरुषार्थ म्हणतात. आणि तुमच्याबरोबर इतर प्राण्यांचे जीव जगवा. बघा, तुम्ही शेती करता तेव्हा या झाडांना खायला मिळतं, पक्ष्यांना खायला मिळतं, किड्या मुंग्यांना खायला मिळतं, जीवाणूंना खायला मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं, लोकांना मजुरी मिळते, व्यवसाय मिळतो, व्यापाऱ्यांना धंदा मिळतो, हमालांना धंदा मिळतो. तुमच्यामुळे कितीतरी जीव तृप्त होतो. कळतंय का? म्हणून श्रीमंतांचं सरकार, आता बघा, या अदानी, अंबानी, टाटा यांच्या नावाने लोक ओरडू द्या, परंतु हे लोक बिझनेस करता म्हणून लाखो लोकांना काय मिळतो? रोजगार मिळतो. हे लोक काहीतरी करता म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं. लक्षात घ्या. कळतंय की तुम्हाला? सरकार कोणचा येऊ द्या, या उद्योगपतींशिवाय सरकारला काही किंमत नाही. आपण जेव्हा सगळे मिळून जेवढा टॅक्स भरतो तेवढं ते एकटे भरता. खरं खोटं आहे? मला सांगायचं काय आहे का, ते फार मोठे हे असे उपकार करता, हा भाषा नाही आहे. त्यांची गरज आहे. तसं आपण पण करा ना, उद्योगपती व्हा ना. आपण पण छोटा उद्योग उभा करा. ते 4 लोकांना मजुरी मिळू द्या, आहे की नाही? तुमच्याबरोबर दोघांचं आणखीन भलं होऊ द्या. तुमचा टाईमपास कमी होऊ द्या ना. काय मनोरंजन. त्या मनाचं रंजन करता करता ते मन डोक्यावर बसलं तुमच्या. मन गंजून जातं. रंजन करता करता ते यांना गंजून टाकीत. ते काय गंजतं? यांना गंजविल ते, गंजून यांना गंजीत घालील ते, आणि खालून काढी लावी. इथपर्यंत मनाची डेअरिंग आहे. लक्षात ठेवा. लोक आत्महत्या कशामुळे करतात? नैराश्यामुळेच करतात ना. असं जर शेती पिकली का हो, एकरी जर तुम्हाला जर एवढं उत्पन्न मिळायला लागलं तुरीचं, तुम्ही शेती सोडाल का? अजिबात नाही. हां, अजून जमीन घ्या ना तुम्ही. खरे खोटे? म्हणून ही शेती सोपी आहे, फक्त योग्य दिशेने केली पाहिजे. आजपर्यंत खात्री नव्हती. नव्हती. आता खात्री आले. बरोबर आहे.